महिलांनो आणि ज्येष्ठ नागरिकांनो, नीट ऐका. हे कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर आता लाल परीचा मोफत प्रवास चुकलाच म्हणून समजा. कारण आता मोफत प्रवासासाठी तुम्हाला हे कार्ड काढावं लागणार आहे. आधार कार्ड किंवा साधं ओळखपत्र दाखवून निम्म्या तिकिटात प्रवास करणाऱ्या महिला आणि 100% सवलतीचा आनंद घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर आता त्यांच्या आनंदावर विरजण पडले असं म्हणू शकतो. कारण आता या सवलतीच्या प्रवासासाठी तुम्हाला नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढावं लागणार आहे. हे कार्ड तुम्हाला बस डेपोमध्ये मिळून जाईल. तुम्हाला या कार्डसाठी 199 रुपये मोजावे लागणार आहेत. हे कार्ड दाखवल्यानंतरच तुम्हाला तिकिटात सवलत मिळू शकते किंवा तिकीट मोफत मिळू शकतं. जुनं स्मार्ट कार्ड जर तुम्ही जमा केलं तर सवलतीच्या दरात म्हणजे 149 रुपयात नवीन कार्ड तुम्हाला दिलं जाणार आहे. लक्षात घ्या, हे कार्ड ओळखपत्र नाहीये, तर हे प्रीपेड वॉलेट आहे. यामध्ये किमान 100 रुपयांचा बॅलन्स ठेवणं तुम्हाला बंधनकारक आहे. प्रवाशांना 50 रुपयाच्या पट्टीत तो रिचार्ज पण करता येईल. पण आता आधार कार्ड दाखवून प्रवासाची सुविधा मिळवणं सोपं असताना ही किचकट प्रोसेस कशासाठी, असा सवाल संतप्त नागरिक विचारतायत. शासनाच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.